गाइस, वेलकम टू न्यू व्लॉग. तर रानातल्या भटकंती व्लॉगमध्ये तुमचं स्वागत करीत आहे. तर आज आम्ही जाणार आहे शेवळा गवसाला. तर आमच्यासोबत आहे हा उमेश आणि हा रोहित आणि हा कल्पेश आहे. तर आम्ही हे 4 माणसं जाणार आहेत आणि आता मस्त निघतो शेवळा गवसाला. तर तुम्ही पुढचा व्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत असा. बाय. उतरा खाली, खाली उतरा, खाली पडून जसा खाली उतरा. आता तू युट्यूबला येशील. काय जांभळा पिकले का? सो गाईज आता कापा लागत आहे आणि हा इकडे आहे. आपण इकडे हा काप आहे, या कापाला शेवळं शोधणार आहे आपण. तर बघूया शेवळं भेटता की नाही. तर उन्हाचं प्रमाण पण वाढलेलं आहे. टोपी घातलेली आहे, रेड टोपी. तर चलो इकडे आपण जाणार. सो गाईज तर एक काप चढून वरती आलेला आहे. आम्हाला एक पण शेवळ भेटलेला नाही. तर खूप दमल्यासारखं वाटतं आहे आणि ऊन पण वाजले, कारण 11:30 वाजलेले आहेत पण. तर आम्हाला दिसलेला आहे आंबा. तर आम्ही पिकलेले आंबे खाणार. आणि इकडे आव्हान चढलेलं आहे रोहित. त्याचं टोपं नाव आहे मंद्या. तर तो आंबे फाडू राहिला आणि इकडे बसलेले आहेत. एवढे भेटलेले आहेत. आता मस्त खाणार. चिकन निघत नाही काय रे. तर मस्तपैकी वा, काय मस्त गोड आहे. गावठी आंबा हा गावठी आंबा. एकदम मस्त पैकी आहे. आंबा लागलेला आहे. आता मस्त थोडं रिलॅक्स झालेलं आहे. आता परत निघणार शेवळा गवसायला. चला चला ना. तो गाईज दुसरा पण अर्धा काप झालेला आहे, पण तरी आम्हाला शेवळ सापडले आहे. तिथं साखा भेटतात, तिथं साखा खातो. गावठी आंबा भेटतात, पण आम्हाला अजून काही शेवळ काही भेटले नाही. सो गाईज तर आज काही शेवळं सापडतं काही नाही, पण आम्ही आता एक आळव सापडलेला आहे. आता आळवकंठ वेगळा आणि आळवा. तर आम्ही आता आळवा खायला थांबलेला आहे. तर इतके आळवं सापडलेले आहेत आणि हा वरती चढलेला आहे आळव वाढायला. त्याच्याकडे सो हाय गाईज, तर खूप टाईम झालेला शेवळा शोधत होतो, पण आम्हाला काही आता शेवळ सापडले नाही. पण 2 माणसं आमचे गेलेले आहेत, कारण थकले त्याच्यामुळे ते निघून गेले वापस. मी आणि कल्पेशच आहेत. रोहित आणि उमेश रिटर्न घरी गेलेले आहेत. तर आम्हाला शेवळ सापडलेले आहेत. तर हे बघू शकता, हे शेवळ आहे.
ते पूर्ण आत आहे, त्याच्यामुळं खणून काढावं लागेल. आणि हे थोडं छोटं आहे त्याच्यामुळं ते आपण तसं ठेवू. इकडं या झाडामध्ये आहेत हे शेवळं छोटे आहेत, त्याच्यामुळं ते आपण ठेवू आणि मोठे आपण खणून घेऊ. तर अशा प्रकारचा हा शेवळा आहे आणि हा आम्हाला सापडलेला आहे. तर असे शेवळं असतं. तर परत जाणार आणि शोधणार कुठे कुठे शेवळं आहेत ते. इथं पण सापडलेलं आहे शेवळं. सो गाईज, तर जंगलामध्ये या रानामध्ये खूप शेवळं असतात, पण काप लावून देतात. त्याच्यामुळं ते कांद्वारे असतात ना, ते भाजून जातात, त्याच्यामुळं शेवळं उगत नाही. तर हे अशा प्रकारचे लावून दिलं जातं, त्याच्यामुळं पूर्ण वनस्पती पण नाहीशी होते आणि निसर्गाची पूर्ण वाट लागते. तर मित्रांनो, असं काही जर जंगलामध्ये तुम्ही आग लागली असेल तर विझवण्याचा प्रयत्न करा. कारण जंगलामध्ये प्राणी काही असतात, त्याच्यामुळं ते सगळे जंगलाचं पूर्ण सत्यानाश होतो. वनस्पतींचा होतं, पण पूर्ण प्राण्यांचा पण होतो. तर कल्पेशने हाक मारलेली आहे, आता तिकडे जाणार. कारण तिकडे शेवळा असते कसं वाटतंय, तिकडे गेलेला आहे. तर बघूयाच. सो गाईज, तर हे बघू शकता खोबरं आहे. हे जर अंगाला लावलं तर खूप खास पण येते. तर जर अंगाला लागण्यापासून सावधान. जंगलामध्ये आलेच तर या वनस्पतीपासून सावधान. जे छोटे काटे असतात ना, ते अंगाला लागल्यावर तर केव्हाचे शेवळ सापडत नव्हती, तर आता सारखे सापडून राहिले. तर तुम्ही बघू शकता की मोठे शेवळ सापडून राहिले. ये क्या है, बढिया. सो गाईज, तर आम्हाला इतके मोठे शेवळे सापडलेले आहेत. तर हे बघू शकता, एवढा मोठा शेवळा आहे. हे नरच आहे, मादी नाही आहे. मला दाखवतोच मादी सापडली तर आम्हाला नरच सापडले. आता खोदायला सुरुवात करणार. काय रे, वरच सुटला. ओके. तर गाईज, एवढे मोठे शेवळे सापडलेले आहेत. आपण आता याची मस्त भाजी करणार
आणि हे छोटे छोटे शेवळं आहेत आणि हे 2 मोठं आहेत, एवढे मोठे शेवळं. तर चला अजून आपण शोधू शेवळं सापडतील तर. जंगलामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शेवळं असतात, तर आम्हाला वेगळ्याच प्रकारचं शेवळू सापडलेलं आहे, निळ शेवळू. तर ते जरा हिरव्या प्रकारचं आहे. तर हे बघू शकता की हे निळ शेवळू आहे, पूर्ण हिरवा आहे. आणि याचा वेगळा कलर आहे. हे आपलं साधा शेवळू, पण त्याला निळ शेवळू बोलतात. सो गाईज, तर पिकलेले आंबे पण आम्ही घेतलेले आहेत. तर बघू शकता आम्ही एवढे विसलेले आहेत आंबे, पिकलेले गावठी आंबे. तर आता खूप तहान लागलेली आहे आणि आता मस्त विहिरीतलं पाणी पिणार आहे. तर ही विहीर आहे आणि हा कल्पेश पाणी काढून राहिला पिण्यासाठी. लहरा के बखा के तू दुनिया भुला के नाच, धुन कोई गुनगुना ले गाले तो गा के नाच, रंगीनियों में खो जा पी के पिला के नाच, पग भर नैनों से तू नैना मिला के नाच. फिर से उड़ चला, उड़ के छोड़ा है जहान नीचे मैं तुम्हारे अब हूँ हवाले. अब दूर दूर लोग बाग मीलों दूर ये वादियाँ, किसी मंजर पर मैं रुका नहीं. तो गाईज, तर आम्हाला शेवळाचा दुसरा प्रकार सापडलेला आहे. ती आपण नरच जास्त येणार आहे आणि आपण आता एक निळ शेवळ पण बघितला, पण आता एक ती मादी, त्याला डोशी म्हणतात आमच्याकडं. तर ही डोशी आहे. तर या डोशीला वास खूप असतो म्हणून याला मादीचं नाव दिलं आहे, डोशी. सो गाईज, तर हे करवंद बघू शकता. सो गाईज, तर आता शेवळं बसून आलेलं आहे आपण. तर मस्त रिलॅक्स करतो आणि इथून आता जवळच एक टप्पा सोडला गावच लागतो. तर आम्ही बघू शकता की इतके शेवळं आणलेले आहेत काढणं. सो गाईज, तर हे बघू शकता की शेवळं इतके आहेत आणि याची मस्त आता भाजी करणार. याच्यामध्ये पण आहेत, आपण असे भरणार. आणि हे सगळ्यात मोठं शेवळू बघू शकता, सगळ्यात मोठं शेवळू. आणि हे पिकलेले गावठी आंबे आहेत, हे मस्तपैकी अशा प्रकारचे आहेत. एकदम मस्त. तर आम्ही इतके शेवळे उपटलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता इतके शेवळे आहेत. आणि मस्त या शेवळाची भाजी कशी करतात ते आम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकत आहे. तर तुम्ही लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आता मस्त घरी जातो. तर बाय. आजचा व्लॉग समाप्त झालेला आहे. बाय.